चला नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. काही महिलांना एक SMS येत आहे किंवा तुम्ही आधार क्रमांक टाकला KYC करताना तर तुम्हाला स्क्रीनवरती काही मेसेज दाखवते. तसं जर तुम्हाला दाखवत असेल तर त्याचे दोन प्रकार आहेत बघा. लाडकी बहीण योजना KYC करताना तो मेसेज येतोय, घाबरू नका, ही आनंदाची बातमी सुद्धा असू शकते. आता कोणता तुम्हाला मेसेज येतोय आधार क्रमांक टाकल्यावर KYC करताना ते सविस्तर संपूर्ण पहा. लक्षात ठेवा, काळजी करायची आवश्यकता नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठं येस करायचंय कुठं नो करायचं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. दोन्ही ठिकाणी तुम्हाला नोच करायचं आहे. येस केलं तर पुन्हा पैसे येणार नाही. त्यामुळे महिलांनो, मागचा व्हिडिओ सुद्धा बघून घ्या आणि हा व्हिडिओ सुद्धा पहा. व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत चॅनल नवीन आहेत, अजून आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि तुमच्या सर्व महिला भगिनीला हा व्हिडिओ शेअर करा. ओके. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती काय लक्षात ठेवा. तुम्हाला हा मेसेज दिसतोय का? काय मेसेज आहे तर बघा, इथं दाखवतोय हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही. तुम्हाला असं दाखवतोय का? तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकला, कॅप्चा टाकला, आधार प्रमाणीकरण संमती दिली, खाली सबमिट बटनला क्लिक केलं आणि मग तुम्हाला स्क्रीनवर असा मेसेज दिसतोय, हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही, असा तुम्हाला मेसेज आलेला आहे का? ज्यांना असं स्क्रीनवर दिसत असेल तर त्यांनी हो म्हणून सांगा. मग हे नेमकं कशामुळे दाखवतंय ते सुद्धा सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया. बघा, एरर हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही असं तुम्हाला या भगव्या रंगाच्या पट्टीमध्ये दाखवेल. मग तुमच्या मनातली भीती काय आहे, तुमचा प्रश्नचिन्ह काय, इथं सगळं दाखव. याचा नेमका अर्थ काय आहे? माझे पैसे बंद होणार आहेत का, किंवा मला योजनेचा लाभ मिळणार नाही का, असे तुमचे प्रश्न असतील तर काळजी करू नका. काळजी करू नका, थांबा, चिंता अजिबात करू नका. तुमच्या पैशांना काहीही धोका नाही. मग नेमकं काय तर बघा, हा मेसेज येणं म्हणजे काहीतरी चूक झाली असं नाही. अशी परिस्थिती जी आहे, महिलांना चिंता करण्याची कोणतंही कारण नाही. ज्यांनी योग्य माहिती दिलेली आहे त्यांना पुन्हा KYC करायची गरज नाही, त्याचा एक अर्थ. दुसरा, त्यासाठी कोणाला पैसे देण्याची तुम्हाला गरज नाही. त्या संदर्भात अधिक माहितीसाठी जवळची जी काही अंगणवाडी आहे त्या सेविकेशी तुम्हाला संपर्क करा, असं आव्हान आहे आता सरकारकडून तुम्हाला करण्यात येत आहे. या मेसेजचा नेमका खरा अर्थ काय लक्षात ठेवा. या मेसेजचा हे काय दिसतंय, हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही असं तुम्हाला दिसत असेल तर लक्षात ठेवा, याचा अर्थ असा आहे की तुमची KYC पूर्ण झालेली आहे. तुम्हाला परत KYC करायची गरज नाही. आणि आम्ही जी वेबसाईट सोडली, ज्यांनी नो केलेला आहे किंवा ज्यांचा पर्याय चुकलेला आहे, ज्यांनी अर्धवट KYC केलेलं आहे, त्यांच्यासाठी तुमची KYC पूर्ण झालेली आहे यशस्वीरित्या. तुम्हाला पैसे सुद्धा येतात, काळजी करायची आवश्यकता नाही. हा त्याचा अर्थ आहे. आता पुढचं जर पाहिलं असेल तर बघा, हा मेसेजचा अर्थ असा आहे की तुमचे KYC आधीच पूर्ण झालं आहे किंवा त्यात कुठलीही दुरुस्ती करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाहीये, पुन्हा KYC सुद्धा करायची नाही. आता हे पोर्टल नक्की कोणासाठी आता उपलब्ध आहे किंवा कोणासाठी सुरू करण्यात आलेलं आहे? ऑल ॲप्लिकंट. तर बघा, ज्यांनी KYC करताना माहिती अपूर्ण भरलेली आहे, चुकीची माहिती भरलेली आहे, त्यासोबत तुम्ही पोर्टलला जाऊ शकता. कोणासाठी? ज्यांनी माहिती अपूर्ण भरली, चुकीची भरली, अर्धवट भरली, त्यांनी. आता कोणी जायचं नाही किंवा कोणी KYC करायची नाहीये. माहिती बरोबर भरलेली आहे, नोव्हेंबरचा हप्ता आलाय, डिसेंबरचा हप्ता आलाय, तुम्हाला अजिबात जायची आवश्यकता नाही. मग हे पोर्टल फक्त त्यांच्यासाठी उघडलं आहे ज्यांचं KYC अपूर्ण होतं. तुमची माहिती बरोबर असल्याने तुमचं नाव दुरुस्तीच्या यादीत नाही, ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन आहेत, एक तर तुमची यादी नाव नाहीये, कशामुळे की तुमचं ऑलरेडी KYC पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता सोप्या भाषेत जर तुम्हाला समजून घ्यायचं तर ह्या दोन याद्या. आता ज्यांना ज्यांना दुरुस्ती करायची ती नापासांची यादी. नापासांची म्हणजे अर्धवट फॉर्म भरलाय, अर्धवट KYC केलेली, अपूर्ण KYC केलेली, KYC पूर्ण झालेले आहे पण चुकीचे पर्याय तिनं दोन्ही ठिकाणी SS केले आणि ते अपात्र झालेत, या सगळ्यांची यादी म्हणजे नापासांची यादी. इकडे 5 ची यादी, याचा अर्थ तुमची KYC पूर्ण झाली, व्यवस्थित तुम्हाला हप्ते येतात, पुन्हा KYC करायची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्हाला तशा प्रकारचा SMS किंवा स्क्रीनवरती तो मेसेज दिसतो. ओके. त्यानंतर पुढचं बघा,
शाळेत जशी नापासांची यादी असते तशी ही दुरुस्तीची यादी आहे. जर तुम्ही पास झाला असाल तर नापासांची यादी तुमचं नाव कसे असेल तर तशाच हा प्रकार आहे. म्हणजे तुमचे पैसे येत आहेत त्यामुळे तुम्हाला पुन्हा ई-केवायसी करायची गरज नाही. ज्यांना हा एरर किंवा मेसेज येतोय त्यांच्यासाठी तुम्हाला काही करण्याची अजिबात गरज नाही. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं सांगतोय मी. हा व्हिडिओ लाईक नसेल केलं तर लाईक करा. तुमच्या सर्व सहकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही सुद्धा चॅनलला नवीन आहात, पाहतायत आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तुमचे स्टेटस ओके आहे, तुमचे पैसे सुरक्षित आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. अशी परिस्थिती महिलांना चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही त्यांनी सांगितलंय. ज्यांनी योग्य माहिती दिली आहे त्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची अजिबात गरज नाही. त्यासाठी कुणाला पैसे देण्याचीही गरज नाही. या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क करायचा आहे असं आव्हान आता सरकारकडून त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता हे पोर्टल कुणाला उघडायचं आहे किंवा कुणाला उघडेल लक्षात ठेवा. फक्त ज्यांची माहिती चुकली आहे किंवा ई-केवायसी रखडलेली होती त्यांनाच पोर्टलवर लॉग इन करता येईल आणि त्यांनाच बघा ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्यांनीच हे करायचं आहे. मुदत किती आहे? ज्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांच्यासाठी हे पोर्टल 31 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे आणि शेवटची तारीख तुमची 31 मार्च आहे. लक्षात ठेवा, हा मार्च महिन्यातली. आता फसवणुकीपासून तुम्हाला सावध राहायचं. कोणी तुम्हाला म्हणत असेल की ई-केवायसी साठी कोणाला पैसे देण्याची गरज नाहीये, तुमचं नाव यादीत नाही, मी ठीक करून देतो असे सांगणाऱ्याला दलालापासून सावध राहायचे. किंवा मला 500 द्या, 1000 द्या असं काही म्हणत असेल तर अजिबात द्यायची कोणाला गरज नाहीये. अधिक माहिती किंवा मदतीसाठी तुम्हाला तुमच्या जवळची जी काय अंगणवाडी सेविका आहे त्याची संपर्क करायचा आहे. त्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील किंवा त्यांच्याकडे यादी आली आहे तर यादी तुमचं नाव आहे का नाही ते तुम्हाला सांगतील. यादीत नाव असेल तुमचं अपात्र यादीमध्ये तर तुम्ही ई-केवायसी करू शकता, नसेल तर काही आवश्यकता नाहीये. थोडक्यात जर सारांश पाहिला असेल तर एरर मेसेज आलेला आहे, चांगली बातमी आहे, काम पूर्ण तुमचं झालेलं आहे. पुन्हा ई-केवायसी करावी लागेल तर तुम्हाला अजिबात करायची आवश्यकता नाही. पैसे मिळणार आहे का? तर हो, तुम्हाला पैसे मिळतील, तुमचे पैसे सुरक्षित आहेत. ओके, मी ही माहिती शेअर करा. तुमच्या इतर बहिणी किंवा मैत्रिणी चिंतेत असतील तर त्यांना ही माहिती पाठवा आणि त्यांची काळजी दूर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, धन्यवाद. त्यामुळे ताईंनो, हा व्हिडिओ अतिशय ऑथेंटिक, नेमकी काय माहिती आहे, कोणाला काय प्रॉब्लेम येलाय या संदर्भात आहे. अनेक महिलांचे कॉल आलेले होते त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम आला असेल तर या प्रकारचं त्याचं सोल्युशन आहे. काळजी अजिबात करू नका. हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या. आणि अजूनही ई-केवायसी केली नसेल काळजी करू नका, 31 तारीख आहे, लवकर करून घ्या. आणि दोन्ही ठिकाणी नो करा. यस केला असेल तर पुन्हा अपात्र होताल आणि त्याच्यानंतर पुन्हा ते संधी तुम्हाला दिलं जाणार नाही. त्यामुळे लवकर करू नका, अजून 2 दिवस घ्या, व्यवस्थित माहिती चेक करा. आपला मागचा व्हिडिओ बघून घ्या, कुठं नो करायचं कुठं यस करायचं ते सांगितलंय आणि ते बघूनच व्हिडिओ पहा आणि मग ई-केवायसी करा. अनेक महिला ज्या 25 लाख भगिनी आहेत त्या नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाहीये, त्या महिलांनी पुन्हा चूक करू नका ताईंनो. ओके, ठीक, थांबतोय मी. आणि आपलं टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघताय, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही, तेच सांगता येईल. चिंता करू नका, पैसे तुमचे येणारे कुठं जाणार नाही. ओके, चला एक सेकंड. तुम्हाला मेसेज आला असेल तर काळजी करायची आवश्यकता नाही. ठीक आहे, थांबतोय. काय असेल तर कमेंट करू शकता तुम्ही.